ॲडव्हान्स्ड आय हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट, अ युनिट ऑफ डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटलने कॅटॅलिस्ट प्रिसिजन लेझर सिस्टीम हे पुढच्या पिढीतील ब्लेडलेस रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्लॅटफॉर्म सादर करणारे नवी मुंबईतील पहिले केंद्र बनण्याचा मान मिळवला आहे. सानपाडा वाशी येथील या नवीन रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी स्वीटचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर श्रीमती सुजाता सूरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री दशरथ भगत यांनी सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच डॉक्टर वंदना जैन, चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड क्लिनिकल सर्व्हिसेस वाशी, डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटल यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला. हे अत्याधुनिक लेझर प्लॅटफॉर्म डॉक्टरांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे इमेज गाइडेड आणि संगणक नियंत्रित लेझर अचूकतेने पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्जिकल ब्लेड्सची गरज उरत नाही. हाय रिझोल्यूशन 3D इमेजिंग आणि रोबोटिक लेझरचा वापर करून ही प्रणाली डोळ्याचा रिअल टाइम नकाशा तयार करते, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते आणि रुग्णाची दृष्टी लवकर सुधारते. सानपाडा सेक्टर 17 येथे 2013 मध्ये स्थापन झालेले डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटल हे नवी मुंबईतील एक प्रमुख नेत्रसेवा केंद्र आहे. 7600 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या केंद्रात मोतीबिंदू, रिफ्रॅक्टिव्ह, कॉर्निया, रेटिना आणि बालनेत्ररोग यांसारख्या सर्वसमावेशक सेवा उपलब्ध आहेत. स्माईल आणि फेम्टो लॅसिक सारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींनंतर आता या रोबोटिक शस्त्रक्रिया कक्षाची त्यात मोलाची भर पडली आहे. डॉक्टर अग्रवाल आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आज एका नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे मोतीबिंदू सारखा आजार जो ऑपरेट करायला किचकट असायचा त्याच्यासाठी सर्वात सोपी आणि सुलभ पद्धती आणलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून रिकव्हरी रेट जो आहे तो 99% असणार आहे आणि पेशंट दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागू शकतो. अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे. नवी मुंबईमध्ये नेहमीच आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं स्वागत केलेलं आहे आणि अशा माध्यमातून जे आपण बोलतो पंचेंद्रिय त्याच्यापैकी डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आपला आणि त्याची काळजी प्रत्येकजण घेत असतो. आणि अशा वेळी जेव्हा मोतीबिंदू सारखा आजार ज्याला वयाची सीमा नाहीये, लहानांपासून तर वयस्करपर्यंत कोणालाही तो आजार होऊ शकतो आणि खूप दुखणं सहन करण्यापेक्षा पेनलेस आणि फास्ट रिकव्हरी रेट असलेली ही सर्जरी जी ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डॉक्टर अग्रवाल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होणार आहे. काही वर्षापूर्वी छोटी जनतेसाठी करणार अग्रवाल हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजवंतांना त्यांच्या माहितीप्रमाणे की ते नेहमीच फ्रीमध्ये सुविधा देतात. जर आपल्या महानगरपालिकेच्या काही शर्ती अटी मान्य करून जर ते आपल्या नवी मुंबईकर जनतेला मोफत किंवा कन्सेशन रेटमध्ये अशा सुविधा देऊ शकतात तर नक्कीच हे महानगरपालिकेच्या एक प्रतिनिधी म्हणून मला त्याचं स्वागत करावंसं वाटेल. कारण जेव्हा आता हॉस्पिटलचे रेट्स एवढे वाढलेले आहेत, आपल्या महानगरपालिकेचेही खूप सारे हॉस्पिटल्स आहेत आणि जर त्यांनी त्यांच्यासारखे तज्ज्ञ आपल्या महानगरपालिकेच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये बसून आपल्या सर्वसामान्य लोकांना ह्या सुविधा देऊ शकतात तर नक्कीच हे स्वागतार्ह असणार आहे. Dr. The Catalyst robotic precision cataract surgery machine is one of the most advanced femtosecond cataract surgery machine in the world. जो इस टेक्नोलॉजी में क्या है कि इस टेक्नोलॉजी में जो कैटरेक्ट के डिफिकल्ट स्टेप्स होते हैं वो सारे लेज़र के प्रति किए जाते हैं, जिससे सेफ्टी, प्रिसिशन एंड कंसिस्टेंसी ऑफ द रिजल्ट्स जो पेशेंट को हम डिलीवर कर सकते हैं वो बहुत ही ज़्यादा अच्छे हो जाते हैं. जैसे कि मैडम ने बोला कि पेशेंट का रिकवरी, पेशेंट की आइज़ की सेफ्टी और पेशेंट का जो अपना डे टू डे की एक्टिविटीज़ हैं वो सारी चीज़ें पेशेंट को एक एडवांस लेवल पे मिल जाती हैं. पेशेंट अगले दिन से अपना सारा काम कर सकता है, पेशेंट को पेन नहीं होती है, पेशेंट को सेफ्टी मिलती है. और इस टेक्नोलॉजी से सबसे ज़्यादा एडवांटेज ऐसे लोगों को मिलता है जिनका सर्जरी बहुत कॉम्प्लिकेटेड होता है. मतलब किसी को चोट लग गई और लेंस अपनी जगह से हिल गया, या किसी का मोतिया बहुत ही ज़्यादा पक गया है और अभी फटने वाला है. ऐसे पेशेंट्स को इस टेक्नोलॉजी के द्वारा बहुत ही सेफ और बहुत प्रिसाइज और एकदम अच्छे रिजल्ट्स इस टेक्नोलॉजी से हम लोग दे पाते हैं. इस टेक्नोलॉजी से जो ये टेक्नोलॉजी है ये 1 ही मिनट की होती है. सिर्फ 1 ही मिनट में वो लेज़र पूरा हो जाता है और उसके बाद जो फर्दर स्टेप्स होते हैं वो अनदर 2 to 3 मिनट्स
तो मतलब पूरा का पूरा सर्जरी आप 3 से 4 मिनट में ख़त्म कर पाते हैं इस प्रोसीजर, इस टेक्नोलॉजी के द्वारा। एंड मैं दूसरी चीज़ ये भी बताना चाहूँगी, क्योंकि दशरथ सर ने बोला था कि हम लोग जो है अग्रवाल आई हॉस्पिटल के जितने भी ग्रुप हैं, वहाँ पे हम फ्री आई चेकअप सब सिटीजन्स के लिए ऑफर करते हैं। जो भी आके हमें ये बोलता है कि उनके पास कैपेसिटी नहीं है, उन सबके लिए फ्री आई चेकअप, सीनियर सिटीजन्स के लिए फ्री आई चेकअप हम लोग रूटीनली ये सुविधाएं प्रोवाइड करते हैं। कैटरेक्ट की जब हम जांच करते हैं, उसमें कुछ एडवांस्ड मशीनें इस्तेमाल की जाती हैं जांच करने के लिए। उसमें भी हम सब सिटीजन्स को, चाहे वो अफोर्डिंग है चाहे वो अफोर्डिंग नहीं है, मिनिमम 50% ऑफ का ऑफर हम लोग रूटीनली देते हैं। और जो मरीज जो गरीब हैं उनको हम फ्री में भी वो सुविधा देते हैं। और जहाँ तक कि ये एडवांस टेक्नोलॉजी है, ये एडवांस टेक्नोलॉजी आज के दिन पे जब पेशेंट को या तो इंडिया से बाहर जाकर ये टेक्नोलॉजी लेनी पड़ती है या फिर नवी मुंबई से बाहर जाकर इस टेक्नोलॉजी को एक्सेस करना पड़ता है, तो अब इस टेक्नोलॉजी के लिए नवी मुंबई से बाहर किसी भी पेशेंट को जाना नहीं पड़ेगा। इस टेक्नोलॉजी को वो नवी मुंबई में ही एक्सेस कर पाएंगे। ये नवी मुंबई की पहली, ये जो कैटलिस्ट सिस्टम है, ये नवी मुंबई में पहला एडवांस रोबोटिक कैटरेक्ट मशीन है नवी मुंबई में। इनफैक्ट मुंबई में भी ये मशीन नहीं है। मुंबई और नवी मुंबई में ये पहली कैटलिस्ट रोबोटिक प्रिसिशन सिस्टम है। दिस मशीन इज फ्रॉम जॉनसन एंड जॉनसन। या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की या प्रभागाचा आम्ही गेल्या 2005 पासून याचं प्रतिनिधित्व करतोय आणि ज्या वेळेला प्रभागामध्ये असे चांगले हॉस्पिटल्स येतात, ज्या ठिकाणी आधुनिक मशिनरीज असतात, एक्सपर्ट डॉक्टर्स असतात, त्यांना मदत करणारे त्यांचे जे सेवक असतात, टेक्निशियन्स असतात, अशा वेळेला नागरिकांना त्याच्या चांगल्या सुखसुविधा मिळतात आणि हे हॉस्पिटल आपल्या प्रभागात असल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे आणि आमचा सतत पाठिंबा आहे। फक्त एवढंच आहे की चांगली सुविधा आहे, अति चांगली सुविधा आरोग्य देत असताना गोरगरिबांना देखील मदत करतात असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं। अधिक चांगली मदत करावी एवढीच अपेक्षा आहे। आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, आम्ही सोबत आहोत। येस।